सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा आणि इंद्राणी नाश्ता करत असतात तर रुपालीसुद्धा त्या ठिकाणीच असते आणि मग ती मुद्दाम नेत्राला घाबरवण्यासाठी कणकेचं एक छोटं बाळ बनवते आणि त्या बाळाला हातात घेत गाणं गुणगुणते. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी तिच्याकडे बघू लागतात. तर रुपाली हसतच म्हणत असते की हे कोण आहे माहिती आहे का, हे आहे नेत्राचं बाळ. आणि त्यामुळे नेत्रा खूप घाबरते. तर रुपाली म्हणत असते की बाळा, तुझ्या आईने तुला माझ्यापासून दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी तुला माझ्या जवळच ठेवणार, तुला लहानाचं मोठं करणार, तुझ्यासोबत खेळणार, गप्पा मारणार. आणि रुपालीचं असं विचित्र वागणं बघून नेत्रा आणि इंद्राणी रागातच तिच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर रुपाली हसतच तिने बनवलेल्या त्या कणकेच्या बाळाचे हात, पाय आणि तोंड वेगळं करायला सुरुवात करते आणि ते बघून नेत्रा तर खूप घाबरते. ती रडतच तेथून निघून जाते. इंद्राणीसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. रुपाली मात्र मोठमोठ्याने हसत असते. त्यानंतर मग सोनोग्राफी करण्यासाठी अद्वैत नेत्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. नेत्राला सतत तिला आलेला तो संकेत आठवत असतो. ती खूप काळजीत असते. अद्वैत तिला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र नेत्रा म्हणत असते की साहेब, जेव्हा बाळाची गोष्ट येते ना तेव्हा आईचं सगळं अवसान गळून पडतं. मी कितीही ठरवलं ना की हा विचार नाही करायचा, मात्र माझ्या डोक्यात सतत तेच प्रश्न येत राहतात. आणि सकाळी विरोचक जे काही बोलला ते मी तुम्हाला सांगितलं ना. त्यावर अद्वैत तिला समजावतो की नेत्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काही झालं तरी आपल्या बाळाला काही होऊ देणार नाही. आणि जर आपल्या बाळाचीच आई एवढी शूर असेल तर मग विचार कर आपलं बाळ केवढं शूर असेल. आणि देवी आई आहे ना आपल्या पाठीशी, मग तू काळजी करू नको. आणि मग तो नेत्राला गाडीमधून खाली उतरवतो. तर दुसरीकडे रुपाली तिच्या रूममध्ये जाते आणि बेडवर ब्लँकेटने नेत्राची प्रतिकृती तयार करते. आणि त्या प्रतिकृतीवर हात ठेवत विरोचकाने तिला जो मंत्र सांगितलेला असतो तो मंत्र म्हणते. इतक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते. रुपालीने सकाळी नेत्रासोबत जे काही केलेलं असतं त्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि रागातच रुपालीकडे बघत असते. मात्र जेव्हा तिचं बेडकडे लक्ष जातं तेव्हा तिलाही धक्का बसतो. रुपाली मात्र हसतच तिच्याकडे बघत असते. तर दुसरीकडे नेत्राला अजूनही काळजी वाटत असते. त्यामुळे अद्वैत म्हणतो की नेत्रा, मला माहिती आहे की सध्या आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्या परिस्थितीमध्ये नॉर्मल राहणं अशक्य आहे. मात्र तरीही तू प्लीज शांत राहण्याचा प्रयत्न कर आणि माझ्यावर विश्वास ठेव की जेव्हा आपण हॉस्पिटलमधून बाहेर पडू ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर छान स्माईल असेल आणि तुला रिलॅक्स वाटत असेल. आपलं बाळही सुखरूप असेल, तू काळजी करू नको. आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते आणि मग ते दोघेजण हॉस्पिटलमध्ये जातात. तर इकडे रुपाली हसतच इंद्राणीला विचारत असते की बोला इंद्राणी आत्याजी, तुम्ही इकडे कशा काय आलात? आणि ती दुसरी त्रिनयनेची लेक कुठे आहे? घाबरून पळाली की काय मला? त्यामुळे इंद्राणी खूप चिडते. ती म्हणत असते की नेत्रा, तुला घाबरली नाही तर तू घाबरली आहेस आणि म्हणूनच असे विक्षिप्त चाळे करतेस. मात्र रुपाली म्हणत असते की हे बेडवर ठेवलेलं काय आहे माहिती आहे का तुला? हे प्रेत आहे, एका घरातील व्यक्तीचं प्रेत. आता थोड्याच दिवसांमध्ये माझ्या नवीन शक्तीमुळे तुम्हाला या घरात एक प्रेत पाहायला मिळेल. मात्र त्यावर इंद्राणी तिला काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे नेत्राची सोनोग्राफी सुरू असते. नेत्रा खूप पॅनिक झालेली असते. तिला सतत तो संकेत आठवत असतो. आणि मग डॉक्टर तिला सांगतात की नेत्रा, काळजी करू नको, सगळं काही ठीक आहे. बाळाची वाढसुद्धा व्यवस्थित होत आहे. आणि ते ऐकून नेत्राच्या जीवात जीव येतो. त्यानंतर डॉक्टर नेत्रा अद्वैतला विचारू लागतात की तुम्ही अचानक एवढे का घाबरला होतात? काही टेन्शन असेल तर मला सांगा. मात्र नेत्रा म्हणते की काही नाही डॉक्टर, 2-3 दिवस माझी खूप धावपळ झाली होती म्हणून मला काळजी वाटत होती. तर डॉक्टर तिला समजावतात की काळजी वाटणं चांगलंच आहे, पण तू प्लीज धावपळ करू नको, आराम घे, तुला आरामाची गरज आहे. आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर अद्वैत आणि नेत्रा हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. तर इकडे रुपाली इंद्राणीला घाबरवत असते. मात्र इंद्राणी म्हणते की नेत्रा, आणि मी नाही तर तू घाबरली हे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय आणि म्हणूनच तू हे विक्षिप्त चाळे सुरू केलेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही काही करायचा प्रयत्न कर, तू नेत्राला आणि तिच्या बाळाला काही करू शकणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर रुपाली मनाशी म्हणत असते की नेत्राच्या जवळ जाणं एवढं सोपं नाही आहे. कोणी ना कोणी मध्ये येतच राहणार. आणि मग ती नेत्राच्या जवळ कसं जायचं आणि तिच्या पोटावर हात ठेवून तो मंत्र कसा म्हणायचा याचाच विचार करत असते.
दुसरीकडे हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर देखील नेत्रा काळजीतच असते. ती अद्वैतला म्हणत असते की साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, मला संकेत आला होता, म्हणजे ती गोष्ट तर घडणारच, आज नाही तर उद्या घडेल, त्यामुळे मला काळजी वाटते. परंतु अद्वैत तिला समजावतो की नेत्रा, तुला नेहमी वाईट संकेत येतात असं तर नाही आहे ना, कदाचित काहीतरी चांगलं देखील घडणार असेल, तू काळजी करू नको. आणि मग तो तिला घरी घेऊन जातो. त्यानंतर रात्री केतकी नेत्रासाठी दूध घेऊन येते, मात्र नेत्रा काही दूध पीत नसते. अद्वैत, केतकी तिला खूप आग्रह करतात. मग इंद्राणी सुद्धा त्या ठिकाणी येते, ती सुद्धा नेत्राला समजावते आणि मग नेत्रा दूध पिते. त्यानंतर मग इंद्राणी त्यांना रुपालीच्या रूममध्ये जो काही प्रकार घडलेला असतो तो सांगू लागते. त्यामुळे त्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर दुसरीकडे रुपाली तेजसचं प्रतिबिंब निर्माण करते आणि मग ती त्या प्रतिबिंबाला सांगते की आता तू फाल्गुनीच्या रूममध्ये जायचं, असं दाखवायचं की तू आत्ताच ऑफिसमधून आला आहे. तिच्याशी गप्पा मारायच्या, तिला वेगवेगळे प्रश्न विचारायचे, नेत्राच्या तब्येतीची चौकशी करायची, तिच्याशी बोलत राहायचं आणि मग एका पॉईंटला येऊन तिला समजेल की तू खरा तेजस नाही आहे, तर तेजसचं प्रतिबिंब आहे. आणि मग ती घाबरेल, आरडाओरडा करेल. तर तिला तो आरडाओरडा करू द्यायचा, तिला घट्ट पकडायचं आणि तिचा आवाज ऐकून सगळेजण धावत पळत त्या ठिकाणी येतील. पण तू घाबरायचं नाही, तू तेच प्रश्न त्या सगळ्यांना विचारत राहायचे. तिथे गोंधळ उडायला हवा. आणि मग त्यानंतर 13 मिनिटे पूर्ण होतील, तू हवेत विरून जाशील आणि मग जे काही होईल ते नेत्रा आणि इंद्राणीच येऊन मला सांगतील. आणि मग त्यानंतर ते तेजसचं प्रतिबिंब तेथून निघून जातं. तर रुपाली हसतच म्हणत असते की नेत्रा, पैंज लावू, यावेळी मी असा डाव टाकलाय की तुम्हाला कळणारही नाही की नक्की काय होणार आहे ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.